मोशी येथील कचऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांचा मृत्यू, तब्बल 82 तासांनंतर शोधकार्य संपलं. माजी खासदार विनायक राऊतांसह मुलाविरोधात गुन्हा, सून गिरिजा राऊतांची पोलीस ठाण्यात तक्रार, डोक्यावरील केस उपटल्याचा आरोप. माजी आमदार श्री चौधरींसह चौघांवर गुन्हा, नंदुरबारमधील 9 कोटींचा शासकीय निधी अन्य कामांसाठी वर्ग केल्याचा आरोप. अमित शहांनी भाजप जॉईन करायला सांगितलं होतं, एकनाथ खडसेंचा दावा. आता भाजपमध्ये इंटरेस्ट राहिलेलं नसल्याचंही विधान. ईश्वरपूरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र, महामार्गालगत अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा ठपका. फडणवीसच 2034 पर्यंत मुख्यमंत्री असतील, संजय राऊतांच्या दाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. अकोल्यात 2 बियाणं कंपन्यांवर गुन्हा, सोयाबीन बियाणं निकृष्ट दर्जाचं असल्याचा प्राथमिक अहवालातून समोर. नंदुरबार जिल्ह्यात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा, शहादा येथील शासकीय वसतिगृहातील प्रकार, जेवणानंतर विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास. प्रवासी आणि अमराठी टीसीमध्ये वाद, मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावरील घटना, प्रवाशाला आरपीएफ कार्यालयात कोंडून ठेवल्याचाही आरोप. शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी कपिल दहिया, संजय शर्माला 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. गैरव्यवहार लज्जास्पद, राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची नाराजी. व्हिएतनाममध्ये पर्यटकांची बोट उलटली, बोट दुर्घटनेत 15 पर्यटकांचा मृत्यू, बोटीमध्ये 32 भारतीय प्रवासी असल्याची माहिती. भारताचा T20 मालिकेत इंग्लंडकडून व्हाईट वॉश, शेवटच्या सामन्यातही 56 धावांनी भारताला दिली मात. लिंडा नॉस्कोव्हा बनली विम्बल्डनची नवी राणी, कॅरोलिना मुचोवावर संघर्षपूर्ण विजय. वर्ल्ड कपच्या सेमीजमध्ये इंग्लंडची धडक, बलाढ्य नॉर्वेचा 2-1 केला पराभव.